गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये। आता वाजले सकाळची 6। बघू शकताय आमच्या मामी इथं भाकरी करतात चुलीवर। हे बघा इकडं एलडेचे लोक म्हणते बाबा बाबा आता रुक्कू मामी फेमस झाली। तर बघा हे किती कष्ट करतायत हे माणसं, आणि मी पण सध्या आले आणि मला पण असंच कष्ट करावं लागेल। गरिबी खूप वाईट असते आणि नाही का, कष्ट करूनच माणसाला पुढे जावं लागतंय। आणि एवढ्या सकाळी उठल्यात मग आम्ही 4 वाजता। सकाळपासूनच व्हिडिओ घ्यायचा होता, मला दाखवायचं होतं तुम्हाला, पण अंधारामुळे व्हिडिओच घेता आला नाही। होय मामी? हो म्हणून हा, त्यांनी सबस्क्रायबर केलेले बघा। आता काय तुम्ही पुरण वाटायला होता बघा, तो काय व्हिडिओ टाकला होता ना? पुरण वाटताना मी तुमच्यावर कॅमेरा धरून नाही का व्हिडिओ टाकला, आणि पुन्हा एक दिवशी त्या किरकिरीत पुष्पा काम करा, असं करा, तस करा, पुढे बसलेली आहे की हात लावून ती मला नाही माहिती, पण ते लेकर आहे ना हे सगळे, मला दाखवलं की पुरा। हा, सगळेच होता तुम्ही म्हणल्या का, म्हणल्या अगं असल्या ह्याला लई पोहे खा। शे कामातलं आहे ना, कामातल्या काही नसतंय। आता साहेबीन काढणाऱ्या बाया तर कशा करायच्या काय, त्यांनी थांबा तुम्हाला दाखवते। तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा, दाखवते तुम्हाला इथं का म्हणजे कसं कसं असतंय ते एक कारखान्याच्या ऊसतोड्याच्या माणसाचं खूप कठीण परिस्थिती। एवढे आले तर एवढे कामाला लावायचे आता मामा, एक जाऊ द्यायचं नाही घरला। दोन दिवस राहण्यासाठी आलात ना आपण। ए पडन महाग तसं चड्डी द्या इकडे, आणून तुला चड्डी घालायची आणि बूट घालायचं। शिळी लय जवळ बांधला अडकून बरं बसत नाही ती। मला शिळी लय आवडली, पण काही का असं चड्डी घालायची। एवढ्या भाकरी कोणता गोरा? हा 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 हा, पोरग तुमचं। ए चकलू मकलू ह्यासोबत व्हिडिओ बनवते, आता चांगली रील बनवते। हाय कर, हाय। कसलाच पता लागू दिला नाही, कुठला उरकलं का? काय केलं भाजी? बटाटा टाकले उकडून। नाही रोजच बटाटा आहे, आलं तसं बी कटाळा आलाय हो। तर बघू शकताय मित्रांनो, ऊसतोड कामगाराचे असे हाल असतात। हे बघा, अजून तर कोपे पण झाले नाहीत तयार। मित्र आले बघा, वाडा याचायला आले होते। पाऊस यायला आणि ह्या कोण आहेत? ह्या आमच्या मामीत, लय बोलक्या मामीत आमच्या ह्या। आमची परिस्थिती मामी बी चांगल्या हुशार झाल्यात, मामीला सगळं जमतंय बाबा। आमची परिस्थिती कोप्या नको, काय नको, उघड्या रानाला। हा बघा ना, कोप्या करायला पाहिजे होत्या मामाने। ऊस तोडायल्यावर कळतंय माणसाला कशी असते हाल। मी पुढे जाऊन मामा सोबत थोडं तोडलं असतं तर बरं झालं, बघितलं असतं थोडं। शकताय आम्ही चाललो आता वाढ भरायला।
बसायलेत. कोणतं गाव आलं? हा त्याला इकडून कुठून आणलंय की असं उलट? म्हणून तरी निघलंय, नाही तर कोण काढीत नव्हतं काय नाही. तर भावानो बहिणीनो बघा मी कसं भेळे बांधायला लागले. आता इकडं बघा, तुम्हाला शिकायचं असलं तर मी शिकवते. बघा आता कसं बांधते मी. तुझ्या नादाने वेडा झालो ग, मग मग तुझ्या मी आलो ग. हे बघा असं करायचं, नंतर हे असं करायचं, हे असं, मला असं करायचं. तसं तर म्हणावं हे काय अवघड काम नाहीये, सोपंच काम आहे. परत ह्याला असं करायचं, परत असं करायचं, नाहीतर असं करायचं, आणि ह्याला जरा मोठा भेळा झाला. आणि मित्रांनो हे बघा, मला माझ्या समोर मोर आला होता, त्याचा हा का पिसारा पडला आहे. कसा हलतोय बघा भारी. शाळेला जायचे माय, लेकरांच्या शाळेची रागाळ होईल. अरे थांब ना, हो का कसं होतं तर बघू शकता. डबल हे करतो. जनावर राहिली म्हणलं वाहड न्यावं, घरी म्हशीला खायला नाही, गाईला खायला नाही, खातेल म्हणलं जनावर म्हणून ह्याव काही केलाय वाहड्याचा राडा. ते तिकडे आई बांधते, तिकडे आहे ट्रॅक्टर, त्याच्यात टाकतात वाड. आता इकडं 2 भेळ राहिलेत अजून. झाले ना मग. इथं पण हाय आहे, मी बांधते, तू गोळाच कर सगळं. बाबू आई आता पुढच्या बारेस येऊ न ग. ये इकडं. काय म्हणते आईला? म्हणाले पुढच्या बारेस येऊ न डबल. वाहड न्यायला होय. वाहड असलं पाहिजे नाही तर यायला होय आहे. नाही म्हणलं होय, बघा म्हणा अजून असलं तर. तसं तर मी आले तर मी हायच की सांगायला. का म्हणतेस? खूप छान आहे, देवघरात ठेवायचा. हा म्हणजे त्यानं भरलं की का ना कसलं ग पाडल्यावर? तरी मामी होत्या म्हणून नाही मी येतो लागितलं असतं. काय नाही, कोणतं की बाई? इथं काय नाही, येडपट उभाच राहायला. कोण तिथं काय नाही बघ, नुसतं उगं नावाला आहे. वेळेचं तुला राहिलेच नाही, नाही तर लई झाला या साईडने असं महाग ठेवलंय. इतकं महाग निघालं झालं म्हणजे
मम्मी रस झालं का? मामी लय काळजी करतात तुझी, नाही तरी उगाच नाव ठेवून एखाद्याला खरंच करतात बरं का. उभा केलं का असं जेवण केलं का, हो, आले म्हणल्यावर जेवण केलं का. मला तर आलेलीच माहिती नाही तर काहीच नाही. आणि मी म्हणते जेवण केलं का असं, आणि आई म्हणजे केलं. रात्री तुम्ही आलेलं पण माहित नाही काहीच नाही, आणि दुसरं म्हणते जेवण केलं का, आणि पुन्हा उठून बघितलं तर दिसायला लागले डॉक्टर आलेलं. बरं झालं ती तरी वरी केली. बघताय मित्रांनो, आता एवढं वाहडं भरलंय आम्ही, आणि असं ट्रॅक्टरवर बसून जावं लागायलंय. नुसतं भीती वाटायला लागली आम्हाला. हे असं बांधलंय बघा, पुढं काही बसली तिथं महाग आम्ही बसलो, पुढं जागा नाही म्हणून आई बसली, आणि एवढी भीती वाटायली ना विचारूच नका. आणि चांगलं पण वाटायला लागले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. ह्या ऊस तोड्या पुरीला, गरीब माणसाला करा थोडा सपोर्ट. आज पहिल्यांदा एवढी मेहनत करायला लागले मी, नक्की होऊन जाऊ द्या.